झाली होती आणि त्यानंतर चुनाभट्टी परिसरामध्ये राडा झालाय, तर जमावानं इथं रास्ता रोखल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी दादर परिसरामधली ही दृश्य आपण बघू शकतोय। या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय, पोलिसही मोठ्या संख्येने दिसतायत आणि लोकांची गर्दी प्रचंड दिसतेय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश शिंदे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल, सध्याची काय स्थिती आहे आणि एकूणच कशामुळे हा राडा झालाय? फरहान, आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जे असतात ते दादरला इथे येत असतात आणि यासाठीच हा जो आत्ताचा जो प्रकार आहे हा फरहान, हा ऑटो रिक्षा, ज्या ऑटो रिक्षामधनं हे आंबेडकरी अनुयायी इथे आले होते आणि दादरला जाण्यासाठी ते मार्गक्रमण करत होते। त्यावेळी जो कायदेशीर जी अडचण आहे की शहरामध्ये ऑटो रिक्षांना परवानगी नाहीये, उपनगरापर्यंत मध्ये म्हणजे सायन्स या हद्दीपर्यंतच रिक्षांना परवानगी आहे। त्यामुळे पोलीस विभागाकडनं, वाहतूक पोलिसांकडनं त्या अनुयायांना, आंबेडकरी अनुयायांना विनंती केली की रिक्षा जे आहेत ते पुढे जाणं जाऊ शकत नाही, तर आपण कृपया रिक्षा सोडून अन्य वाहनाने आपण मार्गक्रमण करा। मात्र आंबेडकरी अनुयायांनी यात पोलिसांसोबत आपण पाहतोय दृश्यांमध्ये पण कशा प्रकारे तिथे एक बाचाबाची झाली आणि त्यांनी तिथेच मग रास्ता रोको केला आणि सर्व परिस्थिती जी होती ती थोडीशी तणावपूर्ण झाली। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की रिक्षा ज्या आहेत, ऑटो रिक्षा, यांना शहरामध्ये परवानगी नसल्यामुळे ची जी अडचण आहे, कायदेशीर अडचण, त्यामुळे हा सगळा प्रकार घडला होता। आणि आपण पाहिलं की तिथे मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको झाला, वाहतूक कोंडी झाली आणि परिस्थिती जी होती ती तणावग्रस्त होती। राजेश, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।